कमळे, नशीबबाई तू आलीस. अगं या आत्ताच्या आत्ता गावाला जायचं म्हणायला लागल्यात. हे पोरी, तू मला सांग, तू बोलली होती ना मला गावी परत नेणार म्हणून. अहो होय होय, मी तेच तर बघायला गेलो होतो की नाही. मग त्याचं काय झालंय, इथं मुंबईत लय पाऊस पडायला लागलाय बघा, म्हणून सगळ्या गाड्याच बंद झाल्यात. आता मध्येच गेलो आणि कुठं अडकलो तर काय करायचं. मी नेणार म्हणजे नेणार, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर मी इथं काय करू, मला तर काय बी कळत झालंय. अगं माझं गावी जाणं लय महत्वाचं आहे. मी म्हटलं होतं ना तुला, काय हे गेले त्यांच्या घरी सांगायला, ते आता परत येणार आहेत मला आणि माझ्या कमळीला घेऊन जायला. मग ते यायच्या आत मला परत गावी जायला नको. मी असं करतो, उद्या सकाळी जाऊन विचारून येतो. हा मग त्यांनी ज्यादा गाड्या सोडल्या का आपण जाऊया की लगेच निघूया आपण. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा तुम्ही शांत व्हा, झोपा बघू आता. माझ्यावर विश्वास ठेवा, झोपा. आई, बाबांच्या तब्येतीत आता फरक पडत चाललाय बरं का. तुझी प्रार्थना आणि बाबांची इच्छाशक्ती बाबांना उभी करते. हो. बाबा अशक्त जरी दिसत असले तरी सुद्धा ते हारलेले किंवा खचलेले नाही आहेत बरं का. नाही बाबा? अजिबात नाही. अरे तुझ्या बाबांसारखा प्रबळ इच्छाशक्ती असलेला माणूस विरळाच, आणि केवढे कर्तबगार. तुला सांगते, हे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं नसतं ना, तर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी महाजन कुटुंबाचं नाव वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असतं. खात्री आहे माझी. पण आई, अजून सगळं संपलं नाहीये बरं का. मला खात्री आहे बाबा पूर्ण बरे होतील. आई, मला काय वाटतं, आपण कमळीला बोलवून घेऊया. कारण तिच्या गावच्या तेलामध्ये ना काहीतरी जादू आहे असं वाटतं. ती आपल्याकडे राहत असताना बाबांच्या हातापायाला त्या तेलाने मालिश करायची ना, त्यामुळे बाबांच्या हातापायात ना खूप ताकद यायला लागली होती. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ तू. मलाही तसंच वाटत होतं. पण खरं सांगू का, त्या तेलापेक्षा ना कमळीमध्येच काहीतरी जादू आहे. त्या पोरीने एकदा काही ठरवलं ना की ते ती करतेच. बोलवूया तिला. अरे हो राजन, आपल्याला एकदा सतीशला जाऊन भेटायला पाहिजे रे. हो अगं, मला पण आश्चर्यच वाटलं की असं अचानक कसं काय त्याला हार्ट अटॅक आला. आपण लवकरच जाऊ त्याला भेटायला. काकी, तुम्ही म्हणला असता का तुमची कमळी लहान आहे वय? अगं एवढीशी तर आहे माझी पोर, पण लई गुणाची आहे. माझं समजा ऐकत्या. रोज सकाळी आबांसोबत तुळजाईच्या मंदिरात जाती, देवीला नमस्कार करती, संध्याकाळी शुभंकरोती म्हणतीया. समद्या पोरांना गोळा करते आणि शिवाजी म्हणतो, तानाजी म्हणतो, तेच खेळ सुरू दिसभर. आणि धावायला लागली तर अशी सुसाट पळत सुटते का कुणाच्या हाताला लागेल ती कमळे कसली. तिच्या मागे दिवस कसा जातो समजत बी नाही. म्हणजे तुम्ही तुमची लेक आना आबा, मग कमळीचा बाबा ते कुठे आहेत? कमळीचा बा लय भला माणूस, एक नंबर स्वभाव आहे त्यांचा. आता लोक म्हणतात का ते मला सोडून गेलो म्हणून, पण आता लोकांना थोडी माहिती काय खरं आणि काय खोटं. अगं हे काय मला सोडून नाही गेलं. आता मला सांग, आमचं लग्न झालं, आम्हाला पोर झालं, हे घरी सांगाय नको का? मग ते घरी गेलेत सांगायला. आता येणार आहे परत. मला आणि कमळीला न्यायला येणार आहे. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते आम्हा दोघींना घेऊन जाणार आहे परत. होय होय, येतील येतील. नाहीतर मी असं करतो, मी बोलवून घेतो की त्यासनी इथंच.
माझी तुमची भेट होईल, होय की नाही? तुम्ही मला त्यांचं नाव सांगा आणि मग मी त्यासनी बोलवून घेतो इथं. हां, काय नाव आहे कमळीच्या बाबाचं? माझ्या सासरकडची माणसं लई भारी आहेत, लई श्रीमंत आहे माझं सासर. पण ती लोक नुसती पैशाने श्रीमंत नाही, मनानं बी लई चांगली आहेत, लई मोठी माणसं आहेत. माझी सासू आणि माझे सासरे लई मन मिळव आहेत. मी कवा तासने भेटलो नाही, पण हे जेव्हा सांगायचे ना, त्यांच्या बोलण्यावरनं मला समजलं का माझी सासू, त्यांचा स्वभाव लई गोड आहे, लई मन मिळव आहेत त्या. आणि कमळीचं बा लई भला, लई सज्जन माणूस आहे त्यो. हां, ते कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे? नाही, मी नाही सांगणार तुला त्यांचं नाव. मी का सांगू तुला त्यांचं नाव? तुम्ही माझ्या कमळीला मारायला आलाय ना? मला माहिती आहे तुम्ही माझ्या कमळीला मारायला आलाय. अहो नाही मी नाही सांगणार, मी तुलाच नाही सांगणार, मी कधीच तोंड नाही अहो, उघडणार. मी असं का करीन? हां, उलट मी तुम्हाला तुमच्या कमीकडे घेऊन जाणार आहे. मी म्हणलं ना हो तुम्हासनी. खरंच घेऊन जाणार आहे? होय, विश्वास ठेवा. ऋषी, ऋषी, उठ तिथून. काय करतोयस तू इथे? तुला आईने इथून जायला सांगितलं होतं, का थांबलायस? मग मुद्दाम करतोयस ना? ए हळू बोल, झोपला ना तो, कळत नाही. अच्छा, हो का? तुला कधीपासून बाबांची काळजी वाटायला लागली रे? आणि जर का खरंच काळजी वाटली असती ना, तर असं मुद्दाम वागला नसतास तू. मुद्दाम करतोयस तू हे सगळं. काही नाही, काही त्या कमळी सोबत राहून ना ऋषी सुद्धा काळजीचं नाटक करायला शिकलाय, दुसरं काही नाहीये. आपल्या आधी इथे येऊन बसला, जसं काही त्याला बाबांची खूप काळजीच आहे. त्या कमळीच्या नादाला लागूनच असंही वागायला शिकलाय तो. मला झोप लागणं झाल्या ग, राहून राहून कमळीची आठवण येते. मी एक काम करतो, माझ्याकडे की नाही एक आयडिया आहे बघा. म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला बी अशी झोप नाही यायची. मग माझी आई माझ्यासाठी काहीतरी करायची, मी ते करतो. थांबा हां. जरा दुखला सहन करा, थांबा. आता लवकर भरेल जखम.